महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्या पुरस्काराकडे बघितलं जातं तो पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि यंदाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला आहे। अनिल सुतार आहेत राम सुतारांचे चिरंजीव माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर खूप खूप अभिनंदन। आणि भावना काय पहिली, कारण वडिलांना हा पुरस्कार आणि वयाच्या 100रीत सरकारकडनं जाहीर झालेला आहे। नाही, खूप आनंद वाटतोय। आजच मला कळालं आता फोन आल्यानंतर आपला की कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। असं जाहीर झालंय, मला माहीत नव्हतं याच्याबद्दल। तर मला खूप आनंद आहे की म्हणजे इतक्या वर्षानंतर आज म्हणजे वडिलांच्या 100व्या वर्षाच्या याच्यावर 19 फेब्रुवारीला त्यांचे 100 वर्ष कंप्लीट झाले आणि आम्हाला खूप आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने या 100 वर्ष कंप्लीट होण्याच्या वेळेसच इतका मोठा पुरस्कार दिला, जे लता मंगेशकरजी आणि सचिन तेंडुलकरजी सगळ्यांना असे मोठ्या लोकांना दिलं आहे। तर मला खूप आनंद आहे की वडिलांना हा मोठा पुरस्कार जाहीर केला। पद्मश्री असेल किंवा इतर पुरस्कार देखील वडिलांना मिळालेले आहेत, पण घरचा पुरस्कार महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे। घरच्या पुरस्काराने वेगळा आनंद आहे, घरच्या पुरस्कार किंवा आईचा पुरस्कार आहे असं म्हणता येईल एक प्रकारे। हो, नक्कीच म्हणता येईल, कारण काय आम्हाला महाराष्ट्र सोडून बरेच वर्ष झाले, आम्ही जातो अधूनमधून, पण कामानिमित्ताने आम्ही नॉर्थमध्ये सेटल झाल्यामुळे आमचं जास्त काम महाराष्ट्रात नाही लागलं। पण आता लागले बरेचसे पुतळे आपण करतो आहे महाराष्ट्रामध्ये, जसं अरब महासागरामध्ये शिवाजी महाराजांचा आहे किंवा पुण्याला आपण संभाजी महाराजांचा पुतळा करतो आहे, मालवणला आता आपण शिवाजी महाराजांचा पुतळा करतो आहे, असे मोशीला पुण्यातला आहे संभाजी महाराजांचा, आंबेडकरांचा आहे मुंबईसाठी। मला खूप आनंद आहे की आम्हाला आता महाराष्ट्रात पण काम आम्हाला करण्याचं म्हणजे योग येतो आहे आणि आमची इच्छा आहे की खूप चांगले कामं व्हावेत आणि महाराष्ट्र पण नाव मोठं व्हावं। मोठे मोठे पुतळे जसं गुजरातचं नाव पुढे झालं आहे तसं महाराष्ट्राचं पण नाव पुढे जाईल मोठे मोठे पुतळ्यांमध्ये करून। आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे हे आज म्हणजे याचं सांगितलं की सभागृहामध्ये सांगितलं, आणि शिवाय आदरणीय अजित पवारजी, आदरणीय एकनाथ शिंदेजी या सगळ्यांनी मिळून हा जो विचार केला, आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप खूप धन्यवाद। तुम्ही धन्यवाद मानताय सरकारचे, पण कामाची पोचपावती असं म्हणायचं, कारण इतक्या वर्षाचं बाबांचं काम असेल, तुम्हीही बाबांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करतात, दोघांच्याही कामाचं पोचपावती असं म्हणायचं। हो, नाही ते ठीक आहे, आपण काय आम्ही कसं आमचं काम करत जायचं, कधी विचार नाही केला की म्हणजे हा पुरस्कार पाहिजे तो। जेवढे पण पुरस्कार मिळाले ते आमच्या कामामुळे आम्ही जे काम केलं त्याच्यासाठी मिळालेले आहेत आणि आता महाराष्ट्राचं म्हणजे इतकं मोठं पुरस्कार मिळाला, आम्हाला खूप आनंद आहे। पुरस्कार मिळायला उशीर झाला असं वाटतं, कारण इतक्या वर्षाचं काम बघितल्याच्या नंतर? नाही, आम्ही तसं कधी विचारच नाही केला की आम्हाला द्यायला पाहिजे, तर उशीर नाही आहे। म्हणजे जेव्हा योग असतात, जेव्हा देव सांगतो की यावेळेस यांना मिळालं पाहिजे, त्या दृष्टीने आम्हाला मिळालं, आम्हाला खूप आनंद यायचा। एक वेगळा प्रश्न विचारतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा तुम्ही बनताय, कारण जे अगोदर झालं ते सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, त्यानंतर तुमच्याकडे ती जबाबदारी आली। पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे सध्या मालवणच्या, आणि त्याची परिस्थिती काय सध्याची? तो पुतळा पडल्यानंतर आम्हाला साईट आम्हाला जानेवारीमध्ये मिळाली, डिसेंबर एंडमध्ये मिळाली। म्हणजे जुना पुतळा काढणं म्हणा किंवा सगळं ते फाउंडेशन खणणं जानेवारीपासून सुरू झालं आणि आमचा पुतळा पूर्ण ब्रॉन्झचा कंप्लीट झालेला आहे आणि आता त्याचे पार्ट्स पण 30 फीटपर्यंत ऑलरेडी पोचून गेले हे मालवणला आणि त्या स्ट्रक्चरचं आता वेल्डिंग सुरू आहे। जसं जसं वेल्डिंग होत राहील त्याच्यानंतर त्याला ब्रॉन्झचे पार्ट्स त्याला आम्ही वेल्डिंग करत जाऊ आणि साधारणपणे एप्रिल 15पर्यंत आमचं आहे एम की कंप्लीट करण्यासाठी। काही अडचणी आहेत तिथे म्हणजे काम करण्यासाठी, कारण लहान जागा असल्यामुळे, पण आमचं आहे की पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण कंप्लीट होऊन जाईल। म्हणजे एप्रिलमध्ये पुतळा पूर्ण होईलच म्हणा? हो हो हो, निश्चित। म्हणजे हे अनिल सुतार होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मालवणचा पुतळा जो आहे तो एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण होईल। असं सांगत असतानाच प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे सरकारच्या वतीने दिलेला, त्या पुरस्काराबद्दल अनिल सुतार यांनी सरकारचे आभार मानत असतानाच हा मायेचा पुरस्कार आहे, त्यामुळं कौतुक जे आहे ते वेगळं आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.